कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या साखर कारखान्याचा टर्नओव्हर काढला तरी तुमचा गोकुळ त्यांच्यावर भारी पडेल। दूध संघ कसा असावा तर गोकुळ सारखा असावा असे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काढले। गोकुळच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त भेटवस्तू वाटप कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते। यावेळी त्यांच्या हस्ते विविध कामांचा शुभारंभ तसंच गोकुळ श्री पुरस्कार वितरण सोहळा पार पडला। गोकुळ दूध संघाच्या गोकुळ शिरगाव प्रकल्पाच्या ठिकाणी या समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं। संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी प्रास्ताविकातून नामदार हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली गोकुळ दूध संघ उत्पादकांच्या हिताचा कारभार करत प्रगती करत असल्याचं सांगितलं। शासनानं गायीच्या दुधासाठी जाहीर केलेल्या अनुदान वितरणाची प्रक्रिया सोपी करावी अशी मागणीही त्यांनी केली। यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते म्हैस आणि गायीच्या दुधाचा सर्वाधिक पुरवठा करणारे उत्पादक विजय दळवी, शुभम मोरे, वंदना जरळी, शांताराम साठे, दीपक सावेकर, करीम मुल्ला यांना गोकुळ श्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। नामदार हसन मुश्रीफ यांनी गोकुळला मुंबईत बाजारपेठ मिळवून देण्यामध्ये खासदार शरद पवार यांचं श्रेय असल्याचं सांगत गोकुळच्या निवडणुकीपूर्वी उत्पादकांना जादा दर देण्याचा शब्द खरा केला असल्याचं सांगितलं। दुधाचं आणि गाईचं दुधाची बिलं ही आपण डेअरी मार्फत देतो। तिथं पशुखाद्याची बिलं वजा होतात, त्यांना नेलेला ॲडव्हान्स वजा होतो आणि ती बिलं तुम्ही बँकेतच भरली पाहिजेत असा एक चुकीचा नियम शासनाने लावलेला आहे। त्याबद्दल आपल्या या संघाची अडचण आहे। मला वाटतं ते समजून घेऊन डायरेक्ट बेनिफिट त्यांना डायरेक्ट त्यांना ट्रान्सफर करण्यामध्ये कुठलीही अडचण संघाची नाही। हे दादा उद्या अरुणराव डोंगळे आणि MD जाणार आहेत। मला वाटतं या त्रुटी दूर होतील आणि महिन्यासाठी हे अनुदान आहे। पुढं जोपर्यंत गाईचा दर वाढणार नाही राज्याचा तोपर्यंत हे अनुदान चालू राहील असं मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठरलेलं आहे। अजितदादा त्याबद्दल बोलतात। उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोकुळला आपण पहिल्यांदाच भेट देत असल्याचं सांगत गोकुळ दूध संघाच्या कारभाराचं आपल्या खास शैलीत कौतुक केलं। 3,500 कोटीचा टर्नओव्हर आहे। माझ्या माहितीप्रमाणे 7-8 कारखाने 10-12 कारखाने जरी घेतले ना तरी त्यांचा माझा अंदाज आहे कोल्हापूर जिल्ह्यातले जेवढे कारखाने आहेत साखर कारखाने त्या सगळ्यांचा टर्नओव्हर आणि तुमच्या गोकुळचा टर्नओव्हर एकसारखा आहे। एवढी ताकद तुमच्यामध्ये। इथं एक जण का अनुदानाच्या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत ते सोडवण्याच्या करता आमचं महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे याबद्दलची ग्वाही देतो। एकंदरीतच या धवल क्रांतीच्या कार्यक्रमामध्ये गोकुळ उत्तम पद्धतीचं काम करतं। एक आदर्श दूध संस्था दूध संघ कसा असला पाहिजे तर तो महाराष्ट्रातल्या कोल्हापूरच्या गोकुळसारखा असला पाहिजे अशा पद्धतीचं। यावेळी आमदार राजेश पाटील, गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वासराव पाटील, माजी आमदार संजय बाबा घाटगे, माजी आमदार KP पाटील यांच्यासह गोकुळचे सर्व संचालक, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांच्यासह सर्व अधिकारी आणि उत्पादक उपस्थित होते।